तर आधी समजावून सांगा, कारण दोन्ही महत्त्वाचे आणि मोठे पक्ष मात्र प्रत्येक वेळेला ठाकरे ब्रँड, त्यांचा अपमान याच गोष्टी चर्चेचा विषय ठरताना दिसतात। जे महाराष्ट्रात घडतंय ते थेट दिल्लीमध्ये घडतंय आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये रोज थेट आम्हाला पाहायला, ऐकायला आणि चर्चेला जातोय। नवनाथजी, विशालजी, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवला की काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरेंची उभाटा सेना अशा कशी पद्धतीचं काय? वर्णन करता येईल। कारण आपण बघितलं ना राहुल गांधी मातोश्रीवर येत आहेत, ना राहुल गांधीने बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक आदरांजली वाहणारं, श्रद्धांजली वाहणारं कधी ट्विट केलंय ना। राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सातत्यानं राहुल गांधी करतायत। त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली होती की मणिशंकर आयरांना जोडे मारू अशा पद्धतीचं आंदोलन केलं होतं। राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक साम्य काहीच नाहीये, फक्त सत्तेसाठी दोघेही जण एकत्र आले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीचा सातत्यानं अपमान उद्धव ठाकरे यांचा होत राहणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातली किंमत ही कमी झालेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना घरी बसवण्याचं काम केलंय। त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीनं आता उद्धव ठाकरेंचा वापर संपलेला आहे। वापरा आणि फेका ही काँग्रेसची सातत्यानं नीती राहिलेली आहे। फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा आणि अशा पद्धतीचं राजकारण करायचं ही काँग्रेसची सवय राहिलेली आहे। पण गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं अपयश येतंय। मग हे अपयश झाकून काढण्यासाठी मग कधी भारतीय जनता पार्टी सोबत वर्षानुवर्षे असलेल्या उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे वळून घ्यायचं। खरं तर महायुती म्हणून 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढवली होती, एका व्यासपीठावर प्रचार केला। हे असताना देखील देवेंद्रजींच्या पाठी खंजीर खुपसून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेले। बरं, बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणत होते की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल, परंतु फक्त सत्ता मिळवायची यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा केली। आणि जे काँग्रेस कधीच हिंदुत्व मानत नाही, ज्या काँग्रेसला हिंदुत्वाशी काही घेणं गेलं नाही, अशा काँग्रेसशी जाऊन बसले आणि औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झाले। त्यामुळे अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेमध्ये बसायची वेळ आहे आणि उद्धव ठाकरेंची केविलवाणी अवस्था झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस अजाच पद्धतीनं वापरा आणि फेका हे धोरण राबवेल। बरं, वापरा आणि फेका हे धोरण कुणाचं आणि सत्तेसाठी असलेली लाचारी प्रत्येक पक्षासाठी का होताना दिसते? जयश्रीजी, जे नवनाथजी मगाशी म्हणालेले आहेत की सत्तेच्या लाचारीसाठी आपल्याला काँग्रेस बरोबर जावं लागलं, याचं उत्तर तर मी घेईल, मात्र काँग्रेसवर गंभीर आरोप आहे। कपिलजी, हिंदुत्व आणि तुमचा विचाराचा काही संबंध नाही का? बाळासाहेबच हिंदू हृदय सम्राट असल्याचं काँग्रेस मानते का? तुम्ही मातोश्रीवर येत नाही, हे जे भाजपचं म्हणणं आहे ते किती खरं आहे? कपिलजी, हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदुत्वाचा ठेका हा काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतलेला मग तुम्ही मान्य करा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहेत, हे मान्य करा तुम्ही की आम्ही सुद्धा हिंदू आहोत। नवनाथजी, नवनाथ पण मी तुमच्या मदत बोललेलो नाही, 2 मिनिटं ऐका, कालवा नका करू। नवनाथ पण या चर्चेमध्ये बाळासाहेब ठाकरे हिंदू बिलकुल मान्य करतो ना, कोणी नाही म्हटलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। अहो नवनाथ बन, बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट देवेंद्र फडणवीसांनी किंवा नरेंद्र मोदींनी म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्या। तुम्ही त्यांच्यावर उपकार केल्यासारखे काय बोलताय? ऐकायला शिका थोडंसं, मला पूर्ण करू द्या। सगळ्यात अगोदर मी सांगतो की हिंदुत्वाचा ठेका हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतलेला नाही। हिंदुत्व ही त्यांच्या बापाची जहागीरदारी नाही। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, त्यांच्यासारखं सोयीचं हिंदुत्व नाही, त्यांच्यासारखं धर्मामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली भांडण लावायचे, हिंदुत्वाच्या नावाखाली शोषण करायचं, असं आमचं हिंदुत्व नाही। भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे सोयीचं आहे, आमचं हिंदुत्व हे सर्वसामान्य बहुजनांच्या कल्याणाचं हिंदुत्व आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे। आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं कपिलजींनी मान्य केलेलं आहे, टेलिव्हिजनवरती, लोकशाही मराठीवरती त्यांनी मान्य केलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट ते बाळासाहेबांना मानतात आणि हिंदुत्व ही फक्त भाजपची मक्तेदारी नाही असं ते म्हणतात। बोला कपिलजी। हा, बोला ना कपिल। बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहेत का हे काँग्रेसने सांगावं। राहुल गांधीजी, नवनाथ पण ऐका, नवनाथ पण ऐका, सांगा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, हिम्मत ठेवा। नवनाथ पण तुम्ही अँकर आहात का चॅनलचे? नवनाथ पण तुम्ही चॅनलचे अँकर आहात का? नवनाथजी, मगाशी त्यांनी उत्तर दिलेलं आहे याचं, ऐकायची हिम्मत ठेवा। कपिलजी बोला। नवनाथ पण चर्चेत जरा गांभीर्याने राहत चला, मोबाईलवरची गांभीर्याने सांगतो, तुम्ही सांगा की बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहेत आणि आम्हाला ऐकायची हिम्मत ठेवा। लोकांनी सांगावं।
नवनाथ बन ऐकायची हिंमत ठेवा. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून तुम्ही त्यांच्यावर उपकार करत नाहीत किंवा आम्ही तुम्ही त्यांना करतच हिंदू नाहीये. हृदय सम्राट काँग्रेसने म्हटलेलं नाही. सांगावं की दुसरी बाळासाहेब गोष्ट, ठाकरे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. अहो काँग्रेसने नवनाथ सांगावं. बन ऐकायला शिका ना. काय विशालजी, काय या माणसाला सेन्स आहे की नाही अहो, तुम्ही चर्चेचा? सांगा ना अहो, तुम्ही प्रश्न निश्चितच विचारले, सगळेच त्यांना मान्यवर आहेत. उत्तर द्या. आपण आपापल्या पक्षाची खरं तर बाजू मांडताय आणि ती तितक्या डिग्निटीनं आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसमोर जावी ही खरोखर विनंती आहे. बरं, पुन्हा एकदा आपण चर्चेकडे येऊयात. जयश्रीजी, खरोखर सत्तेसाठी लाचारी नेमकी कुणाला पत्करावी लागली, कोणत्या शिवसेनेला पत्करावी लागली, की मग इतर पक्षांचा आधार घ्यावा लागला, या अनुषंगाने ही चर्चा सुरू राहील. मात्र तत्पूर्वी जयंत माइंडकर सर, शेवटच्या रांगेचा